Most of the time, we face the difficulty to use the word can effectively. बऱ्याच वेळेला आपण जेव्हा इंग्रजी बोलत असतो तेव्हा त्या संभाषणामध्ये आपल्याला कॅन हा वापरावा लागतो. बट वी डोंट नो एक्झॅक्टली हाऊ टू यूज द वर्ड कॅन. पण नेमका हा कॅन वापरायचा कसा, कुठे वापरायचा, त्याचा अर्थ काय होतो, कोणत्या कॉन्टेक्स्ट मध्ये आपल्याला हा वापरावा लागतो, वी डोंट हॅव द आयडिया. आपल्याला त्याची आयडिया नसते अँड वी गेट कन्फ्युज्ड अँड वी आर अनेबल टू यूज इट इफेक्टिव्हली. आणि त्यामुळे आपण ते व्यवस्थित वापरू शकत नाही. इन दिस व्हिडिओ आय एम गोइंग टू टीच यू हाऊ टू यूज द वर्ड कॅन इफेक्टिव्हली अँड ऑफकोर्स व्हेरी इझिली. त्यामुळे कॅन हा शब्द कसा वापरावा आणि त्याचा नेमका अर्थ काय, त्याचा उपयोग काय, हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सो लेट्स बिगिन. सो द वर्ड कॅन इज युज्ड इन मेनी वेज. कॅन हा शब्द वेगवेगळ्या प्रकारे वापरता येतो. सो हिअर आय एम गोइंग टू शो यू सम एक्झाम्पल्स. मी काही सेंटेन्सेस दाखवतोय, एक्झाम्पल्स दाखवतोय, दॅट यू कॅन अंडरस्टँड हाऊ एक्झॅक्टली वी यूज द वर्ड कॅन इफेक्टिव्हली. I can speak well. I can speak English. He can run fast. They can win the match. She can sing a song. It can jump. आता नेमका याचा अर्थ काय होतो बरं? सो फ्रेंड्स, आय कॅन स्पीक इंग्लिश म्हणजे इंग्रजी बोलण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे. आय एम एबल टू स्पीक इंग्लिश. मी इंग्रजी बोलू शकतो, माझ्यामध्ये ती क्षमता आहे. तोच अर्थ या सगळ्या एक्झाम्पल्सचा आहे. ही कॅन रन फास्ट. तो जलद धावू शकतो, म्हणजे त्याच्यामध्ये ती धावण्याची क्षमता आहे. दे कॅन विन द मॅच. ते मॅच जिंकू शकतात, म्हणजे त्यांच्यामध्ये मॅच जिंकण्याची क्षमता आहे. दे कॅन विन द मॅच. ते मॅच जिंकू शकतात. इन शॉर्ट, माय डिअर फ्रेंड्स, whenever you want to talk about yours or somebody else ability of doing something, काहीतरी करण्याची कशाची तरी क्षमता, याबद्दल जेव्हा तुम्हाला बोलायचं असतं तेव्हा तुम्ही वापरू शकता कॅन. सो कॅन एक्सप्रेसेस हिअर ability. I can read 4 hours continuously. मी 4 तास सलग वाचू शकतो. I can speak in front of the people very well. मी कोणाही समोर, सगळ्यांच्या समोर व्यवस्थित इफेक्टिव्हली बोलू शकतो. सो जेव्हा जेव्हा तुम्हाला इंटेलेक्च्युअल, सायकोलॉजिकल और फिजिओलॉजिकल, मानसिक, बौद्धिक किंवा शारीरिक क्षमता याबद्दल बोलायचं असतं तेव्हा तुम्ही कॅन वापरू शकता. I hope you got it. Now, moving ahead. But of course, before going ahead, I would like to request you. If you are first to our channel, please subscribe. And of course, press the bell icon that you never miss an updates from our channel. So, friends, here is the second use of can. Can you participate? Can he read? Can it grow? Can she cook? Can Ajay swim? आता यावरून काय लक्षात येतं बरं? कॅन यू पार्टिसिपेट म्हणजे तू पार्टिसिपेट, सहभागी होऊ शकतोस का, म्हणजे त्याच्यामध्ये ती क्षमता आहे का, किंवा तो सहभागी होण्यास सक्षम आहे का. कॅन ही रीड, तो वाचू शकतो का, त्याच्यामध्ये वाचण्याची क्षमता आहे का, तो वाचण्यास सक्षम आहे का. म्हणजेच काय बरं, पर्टिक्युलर ऍक्टिव्हिटी, एखादी विशिष्ट गोष्ट करण्याची क्षमता त्या व्यक्तीमध्ये आहे का, हे आपण विचारू शकतो. सो whenever you want to ask whether the person is able to do something or not, एखादी व्यक्ती ती क्रिया, ती गोष्ट करू शकते की करू शकत नाही, त्याच्यामध्ये ती क्षमता आहे की नाही, हे जर का तुम्हाला विचारायचं असेल तर आपण वापरू शकतो कॅन. इट इज कॉल्ड आस्किंग ॲबिलिटी. सो whenever you want to ask the ability of someone to do something, you can use can. Moving ahead, here is the third use of can. आणखीन कशा प्रकारे आपण वापरू शकतो. Can I drink water? Can I sit here? Can I go now? Can I use your laptop? Can I take it? Can I take this book? Can I drive your bike? म्हणजे जेव्हा जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीकडून परमिशन,
परवानगी घ्यायची असते, यू आर आस्किंग फॉर द परमिशन टू डू समथिंग. काहीतरी करण्याची तुम्ही परवानगी जेव्हा विचारत असता एखाद्या व्यक्तीकडून, ती गोष्ट मी करू का, जेव्हा परवानगी शोधता, यू आर आस्किंग फॉर द परमिशन, त्यावेळेला तुम्हाला कॅन वापरावं लागतं. सो वी यूज कॅन फॉर आस्किंग द परमिशन टू डू समथिंग. काहीतरी ती क्रिया, ती ऍक्टिव्हिटी करण्याची परमिशन घेण्यासाठी तुम्ही कॅन वापरू शकता. कॅन आय गो अहेड? कॅन आय गो टू एक्सप्रेस द नेक्स्ट फंक्शन? पुढलं फंक्शन कॅनचं काय आहे हे सांगण्यासाठी मी पुढे जाऊ का? म्हणजेच मी देखील तुमच्याकडून ही परवानगी विचारत आहे. सो आस्किंग द परमिशन. नाव हिअर इज द नेक्स्ट फंक्शन ऑफ कॅन. आणखीन कॅन काय सांगतं, आणखीन याचा उपयोग काय आहे? कॅन यू प्लीज हेल्प मी? कॅन यू प्लीज ड्रॉप दिस लेटर? कॅन यू प्लीज गिव्ह इट टू मी? कॅन यू प्लीज ड्राइव्ह फॉर मी? कॅन यू प्लीज मूव्ह अहेड? Friends, can you please subscribe to our channel? Can you please like this video? Can you please share this video with your friends? म्हणजे काय बरं, मी इथं तुम्हाला विनंती करतोय की तुम्ही ही गोष्ट कराल का? कॅन यू प्लीज हेल्प मी? तुम्ही मला कृपया मदत कराल का, करू शकता का? म्हणजेच काय बरं, वेन एव्हर यू वॉन्ट टू रिक्वेस्ट समवन टू डू समथिंग, ऑफकोर्स वी यूज कॅन. विनंती करण्यासाठी आपण कॅन वापरू शकतो. कॅन यू प्लीज शेअर हिअर व्हॉट एव्हर यू आर लर्निंग, इज इट युजफुल फॉर यू? कॅन यू प्लीज कमेंट इन द बॉक्स वेदर इट इज हेल्पफुल और नॉट? तुम्ही हा व्हिडिओ कसा वाटतो याच्याबद्दल कमेंट बॉक्स मध्ये सांगाल का प्लीज? म्हणजे मी देखील तुम्हाला रिक्वेस्ट करतोय की तुम्ही हे जे शिकता आहात ते तुमच्या उपयोगाचं, फायदेशीर आहे का, आणि याच्याबद्दल तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगाल का? सो आय एम रिक्वेस्टिंग यू. एनिवे, कॅन यू प्लीज हेल्प मी टू डू समथिंग फॉर द नेक्स्ट व्हिडिओ? पुढल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जे अपेक्षित आहे, जे नवीन शिकायचं आहे, कॅन यू प्लीज लेट मी नो इन द कमेंट बॉक्स. ते तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये सांगाल का? Again, I'm requesting you. Anyway, let's go ahead. Can I move ahead? मी पुढे जाऊ का? I'm asking for your permission. Now, here is the next. I can't go now. She can't play. He can't run fast. It can't fly. Ajay can't participate. The can't म्हणजेच काय बरं? Cannot. Cannot means can't. I can't go now. मी आता जाऊ शकत नाही. She can't play. तो काय बरं, ती काय बरं आता खेळू शकत नाही. He can't run fast. तो धावू शकत नाही. So friends, whenever you want to express inability, something which is not possible or the person is not able to do, एखादी व्यक्ती ती गोष्ट करण्यास अक्षम आहे, सक्षम नाही, ती गोष्ट करू शकत नाही, तेव्हा तुम्हाला कांट, कॅन नॉट वापरायचं असतं. म्हणजेच काय बरं, वेन एव्हर यू वॉन्ट टू एक्सप्रेस समथिंग इनॅबिलिटी, इनॅबिलिटी अक्षमता, सक्षम नाही, करू शकत नाही असं सांगायचं असतं, तेव्हा आपण वापरू शकतो कांट. सो फ्रेंड्स, लेट्स रिवाइज what exactly can is used for. Can हे नेमकं कशा कशासाठी वापरता येतं? सो can हे ability म्हणजे क्षमता दर्शवण्यासाठी, asking for ability क्षमता आहे का तो किंवा ती व्यक्ती ती विशिष्ट गोष्ट करू शकते का ही क्षमता विचारण्यासाठी, asking permission परवानगी विचारण्यासाठी, can I end the session now रिक्वेस्ट करण्यासाठी, कॅन यू प्लीज लेट मी नो हाउ इज द व्हिडिओ, व्हिडिओ कसा आहे तुम्हाला सांगेल का, रिक्वेस्ट आहे. इनॅबिलिटी, आय कांट कंटिन्यू द सेशन आफ्टरवर्ड्स, मी याच्यानंतर सेशन कंटिन्यू करू शकत नाही. म्हणजेच काय बरं, इनॅबिलिटी अक्षमता. सो माय डिअर फ्रेंड्स, we use can to express all these things in our communication effectively. I hope next time whenever you communicate with people, जेव्हा जेव्हा तुम्ही इथून पुढे लोकांशी बोलू लागाल, इंग्रजीमध्ये बोलाल,
तेव्हा तुम्ही कॅनचा उपयोग या प्रकारे कराल. थँक यू सो मच. डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब आवर चॅनल.